कृषी कायदे वापस घेतल्याची घोषणा 19 नोव्हेंबरला गुरु नानक जयंतीच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी केली। खरं तर त्या दिवशी जे काही कृषी आंदोलन चालू आहे ते तत्वशः संपायला हवं होतं। आताही ते ज्या पद्धतीने चालू ठेवलं जात आहे, म्हणजे तसं म्हटलं जाते प्रत्यक्षामध्ये रस्ते मोकळे झालेले ते हे पूर्णपणे निसंदर्भ होऊन गेलेलं आहे। त्याच्यातला एक विषय परत एकदा समोर आला होता आणि आम्ही मागच्या व्हिडिओ त्याचा उल्लेख केल्याच्या नंतर काही जणांनी आवर्जून मेसेज केले, वैयक्तिक मेसेज केले आणि सांगितले की याचा सविस्तर उलगडा करून सांगा। या कृषि आंदोलनामध्ये 700 किसान शहीद हुए और उनकी शहादत पर पंतप्रधान बोलने के लिए तैयार नहीं वगैरे वगैरे आरोप जे काही विरोधी पक्षाकडून चालतात ते केले जातात। आणि ह्याच्या पुढचा जो आरोप होता जिसका उल्लेख पण आम्ही आधी केला होता, 1 साल तक किसान बैठे रहे, 20 मिनट प्राइम मिनिस्टर बैठे तो क्या होगा, 700 किसान शहीद हुए, एक अगर उसकी जान चली जाती तो क्या होता वगैरे वगैरे अर्वाच्यपणे बोलल्या गेलं। आता ह्याच्यातला जो 700 किसान शहीद हुए, 700 शेतकऱ्यांचे बळी गेले हे जे वारंवार सांगितले जाते त्याच्या बाबतीत थोडंसं बोलल्याच्या नंतर सविस्तर त्या विषयाची मांडणी करण्याची जी मागणी केली गेली त्याप्रमाणे हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर ठेवतो आहोत। एक लक्षात घ्या, पहिला मुद्दा, हे कृषी आंदोलन जेव्हा सुरू झालं 26 नोव्हेंबर 2020 ची गोष्ट आहे, तेव्हापासून आम्ही सांगतो आहोत कुठलीही पोलीस दलाची परवानगी नसताना केल्या गेलेलं आंदोलन हे अवैध असतं। तुमच्या मागण्या कितीही वैध असो, कितीही न्याय असो, लोकशाहीमध्ये तुम्हाला आंदोलन करायचं पूर्णपणे अधिकार असला तरी तुम्हाला दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावरती गदा आणता येत नाही। रस्ता रोखणे, धरणं धरणे, रेल्वे रोको, मोर्चे ह्या सगळ्यामुळे सार्वजनिक यातायात जी म्हणतो, संचार जो म्हणतो त्याच्यावरती बाधा येते। म्हणून या सगळ्यासाठी कुठल्या मार्गावर तुम्ही करणार आहात, किती वेळ करणार आहात याची एक विशिष्ट परवानगी फक्त काढावी लागते। त्याच्याशिवाय जर असं कुठलं आंदोलन केलं गेलेलं असेल तर त्यांची जी कृती आहे, तुमचा आंदोलनाचा हेतू काय असायचा आणि किती व्यवस्थित आहे आणि मग लोकशाहीमध्ये आम्हाला हक्क नाही का, हा सगळा बाकीचा चर्चेचा विषय आहे। प्रत्यक्षामध्ये तुम्ही सरकार म्हणजे पोलिसांची परवानगी नसताना दुसऱ्यांचा रस्ता अडवता ही कृती पूर्णतः अवैध आहे। 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 365 दिवस, वर्षभर तुम्ही रस्ता अडवता ही कृती पूर्णतः अवैध आहे। सीएच्या बाबतीत सुद्धा 100 दिवस तुम्ही रस्ता अडवून बसले होते। ह्या प्रत्येक कृतीला पोलिसांनी तातडीनं कारवाई करणं आवश्यक होते। त्या कृतीसाठी आंदोलनाचा हेतू काय मी परत सांगतो की आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण दुसऱ्याच्या संचार स्वातंत्र्याला धोक्यामध्ये आणण्याचा अधिकार नाही। घटनेनं तुम्हाला दिलेले अधिकार हे तुमच्या तुम्हाला दिलेलं स्वातंत्र्य जर त्याच्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्यावरती जर बाधा येत असेल तर तुमच्यावरती आपल्या सुरक्षा दलाच्या वतीने कायदेशीर दृष्ट्या पोलिसांच्या दृष्टीनं कारवाई केली जाते। मी हे तुम्हाला फक्त बोलबाणपणे सांगतोय असं नाही। इसवी सन 2013ला ऑक्टोबर महिन्यामध्ये याच औरंगाबाद शहरामध्ये रस्त्यावरच्या खड्ड्याच्या आंदोलनाचं आम्ही आंदोलन केलं। त्याच्यासाठी पोलिसांची परवानगी घेतलेली नव्हती। दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आम्हाला बोलवून गुन्हे दाखल केले। जामीन नाकारल्यामुळे यासाठी मला तुरुंगवास वैयक्तिकरित्या भोगावा लागलेला आणि त्याची मला तक्रार करता येत नाही, कारण त्या आंदोलनासाठी आम्ही परवानगी घेतलेली नव्हती। ज्या कोणी कुठल्याही आंदोलन करण्यासाठी परवानगी घेतलेली नसेल तर त्याला त्याच्यावरच्या शिक्षेला तोंड हे द्यावंच लागेल, त्याची तक्रार करता येत नाही। ज्या कोणाला संविधानाची चौकट मंजूर आहे ते हे पहिले ठामपणे लक्षात घ्या। याच्यानंतरचा पुढचा प्रतिवाद येतो। जर असं केल्याच्या नंतर तुम्ही जी कृती करणार असाल त्या सगळ्याला तुम्ही स्वतः जबाबदार ठरता। जसं आम्ही शेतकरी चळवळीमध्ये असं म्हटलेलं होतं की सरकारचं धोरण असं आहे की जेणेकरून शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते, म्हणून ते सरकारी धोरणाचे बळी आहेत, ते कर्ज बळी आहेत। कारण की तुमच्या धोरणामुळे तुम्ही आयात निर्यात धोरण असं ठेवलं, शेतमालाचे भाव पडते असे ठेवले, शेतकऱ्याकडून त्याला मिळू शकणारी जी रक्कम होती, न्याय भाव होता, रास्त भाव होता, तो मिळू दिला नाही। नैसर्गिकरित्या बाजारपेठेमध्ये भाव मिळाला नाही आणि बाजारपेठेतले भाव कोसळले तर ते दुःख आम्ही सहन करायला, ते यातना सोसायला आम्ही तयार आहोत। पण तुम्ही जाणीवपूर्वक जेव्हा आमचे भाव नाकारता त्याच्यामुळे आम्हाला आत्महत्याची आम्हाला वेळ येते आणि म्हणून ते सरकारी धोरणाचे बळी आहेत। पण कृषी आंदोलनातले हे जे मृत्यू आहेत ते सगळे नैसर्गिक मृत्यू आहेत। 2 मधला फरक लक्षात घ्या। 19 मार्च 1986ला साहेबराव करपे ह्या शेतकऱ्याची पहिली आत्महत्या शेतकरी आत्महत्या म्हणून नोंदल्या गेली भारतातली। 35 वर्षे त्याला आता उलटून गेलेली आहेत। अमरावती जिल्ह्यातलं प्रकरण आहे। तेव्हापासून आजपर्यंत 5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे बळी गेलेले आहेत, म्हणजे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत।
ही जबाबदारी शासनाची आहे, कारण की शासकीय धोरण तसं होतं म्हणून. तरीही प्रत्येक केस बाय केस त्याचा सगळ्याचा प्रत्यक्ष पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट, त्याचा अहवाल आल्याच्या नंतरच सरकारी मदत त्या शेतकऱ्याच्या घरात पोहोचलेली आहे, काहींना तर अजून भेटलीच नाही. हे सगळं माहीत असताना अर्वाच्यपणे हे सगळे शेतकरी आंदोलक 700 किसान शहीद हुए, 700 किसान शहीद हुए म्हणून छाती बडवतात. त्यांना आता ठामपणे विचारायची वेळ आली, कारण की आता ह्यांचा उर्मटपणा वाढलेला आहे. 700 शेतकरी बळी गेले असं म्हणून हे एका पंतप्रधानाचा पण बळी घ्यायला निघालेले आहेत. किंवा 26 जानेवारीला जो पोलिसांवरती भ्याड हल्ला यांनी केलेला होता या लोकांनी, आणि जेव्हा यांच्यावर टीका होते तेव्हा उर्मटपणे म्हणतात की तुम्ही आम्हाला खालिस्तानवादी म्हणतात, जेव्हा की शीख फॉर जस्टिस सारख्या संस्थेने याची जबाबदारी घेतलेली आहे की हा पंतप्रधानाच्या हल्ल्याचा कसा कट केलेला होता. कृषी आंदोलनामध्ये जे मृत्यू झालेले आहेत ते नैसर्गिक मृत्यू आहेत. परवानगी नसताना 26 नोव्हेंबर 2020 पासून 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत तुम्ही आंदोलन करत बसलात. त्या ठिकाणी बसण्याची तुम्हाला परवानगी नव्हती. दुसऱ्याचं संचार स्वातंत्र्य धोक्यामध्ये आणण्याची तुम्हाला कुणीही परवानगी दिलेली नव्हती. तुम्हाला तो अधिकार पण नाही. तुम्ही आडमुठपणाने बसलात, झुंडशाही करून रस्ता अडवलात. आणि ह्यात तुमच्या याच्यामध्ये जे शेतकरी वृद्ध झालेले होते, ज्यांना शारीरिक व्याधी होत्या, ज्यांना वेगवेगळ्या व्याधींना तोंड द्यावं लागत होतं, जे तुलनेनं दुबळे होते, वातावरणातले बदल त्यांना सहन झाले नाहीत, असे जे सगळे मृत्यू झालेले आहेत त्यांना जर तुम्ही बळी म्हणणार असाल तर तुम्ही हा जाणीवपूर्वक बुद्धिभेद करतात हे लक्षात घ्या. जर उद्या कुठल्या कारणानं हे प्रकरण आधी घडलेले आहेत की विषारी दारूचं सेवन केल्यामुळे, गावठी दारूचं सेवन केल्यामुळे लोकांचे बळी गेलेले, अवैध इमारती ज्यांना परवानगी नाही तिथं लोक राहतात, ती इमारत कोसळती तेव्हा ते बळी जातात, निदान ते दुसऱ्या कुठल्या तरी आपत्तीमुळे बळी जातात म्हणून त्यांना सहानुभूती म्हणून अशाही त्यांची चूक असताना सुद्धा त्यांना काही ना काहीतरी मदत ही करणं नैतिकदृष्ट्या ठीक. तरी या ठिकाणीचे गेलेले झालेले सगळे मृत्यू हे नैसर्गिक मृत्यू आहेत. आम्ही यापूर्वी पण आवाहन केलं होतं, म्हणून आता सविस्तररित्या सांगून आवाहन करतो आहोत की जे ह्यांना बळी म्हणतात त्यांनी आधी सिद्ध करावं की हे जे या मृत्यू झालेले आहेत त्यांची यादी आणि त्यांची कारणं. जेव्हा अनैसर्गिकरित्या मृत्यू होतो, म्हणजे बळी असो किंवा हत्या असो किंवा अपघात असो, त्यावेळी त्या मृत्यूचं त्यांचं म्हणजे त्या शरीराचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो आणि त्याच्यामधून सिद्ध होतं की तो मृत्यू कशामुळे झालेला आहे. नैसर्गिक मृत्यूच्या बाबतीमध्ये सुद्धा पोस्टमॉर्टम केल्याच्यानंतर तुमच्या समोर येईल की हा मृत्यू कशामुळे झालेला आहे. या कृषी आंदोलनातले हे जे काही आकडा सांगते तोही आकडा कोणी नेमका सांगत नाही. कोणी 500 म्हणतं, कोणी 600 म्हणतं, कोणी 700 म्हणतं. तुम्ही विशेषतः हे काँग्रेसचे डावे प्रवक्ते चर्चेमध्ये बोलताना बघा की अर्वाच्यपणे याच्या भाषा बोलतात. हे जे काही तुम्ही त्याला शहीद म्हणून असं काहीतरी नाव देतात ते सगळे नैसर्गिक बळी आहेत, नैसर्गिक मृत्यू आहेत. त्यांना बळी म्हणून त्याचं उदात्तीकरण करून तुम्ही तुमच्या चुकीवरती पांघरून घालू नका. त्यांचे मृत्यू झालेले आहे त्याच्यावरती यासाठी बाकीचे लोक बोलू शकत नाहीत, बोलत नाहीत, कारण की आपल्याकडे मृत्यूवर बोलणं, शंका उपस्थित करणं सभ्यपणा समजत नाहीत. त्याचा गैरफायदा घेऊन तुम्ही हा उर्मटपणा करायला लागला. निवडणुका तोंडावर आहेत, कुठल्याच राजकीय पक्षाला याच्या बाबतीत बोलणं परवडणारं नाही मतांच्या दृष्टीनं, म्हणून ते कोणी बोलायला तयार नाहीत. पण तुम्ही वारंवार जर त्याचा उल्लेख करणार असाल, वारंवार तुम्ही त्याचं भांडवल करणार असाल तर तुमच्या ह्या हेतूबद्दल शंका उपस्थित करणं आणि तुम्हाला रास्त समज देणं भाग आहे. सर्वसामान्य भारतीय नागरिकांना ह्याच्यावरती प्रश्न का उपस्थित केला जातो, कारण की तुम्ही याच सर्वसामान्य भारतीय नागरिकाचा रस्ता अडवलेला होता. 1 वर्षभर रस्ता तुम्ही अडवून ठेवलेला होता, यांना तुम्ही त्रास दिलेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस प्रत्यक्ष समूह एका ठिकाणी येण्याला बंदी होती, सगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना बंदी होती, निवडणुकीतल्या प्रचारावरती सुद्धा बंदी आली होती, कुंभमेळा हरिद्वारमध्ये भरलेला त्याच्यावरती ह्या सगळ्या पुरोगाम्यांनी शंका उपस्थित केली होती. पण हे बुद्धिभ्रम करणारे लिब्रांडू चुकू नये असं म्हणले नाहीत की कृषी आंदोलनामध्ये जमा झालेले जे लोक आहेत त्यांच्यामुळे पण कोरोना फैलतो. त्या ठिकाणी पण कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला होता, त्या ठिकाणी पण बलात्कार झालेले, त्या ठिकाणी पण अमानुष अशा हत्या केल्या गेलेल्या आहेत. त्याच ठिकाणी 26 जानेवारीचं क्रूर असं ज्यांचं कर्म समोर आलेलं आहे. हे सगळं असताना पुन्हा उर्मटपणे तोंड करून जेव्हा म्हणतात की 700 किसान शहीद हुए म्हणून त्यांच्या हेतूवरती प्रहार करण्याची गरज निर्माण होते. हे सगळे हेतू नैसर्गिक आहेत. या सगळ्या मृत्यूंचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट यांनी समोर यावं, यादी समोर आणावी, त्या राज्य सरकारकडे केस बाय केस, जसं की तुम्ही सरकारी धोरणामुळे ज्यांचे बळी गेलेले, ज्यांना आत्महत्या करावल्या त्यांच्या पण प्रत्येकाला सरधोपटपणे मदत दिली जात नाही.
म्हणजे लक्षात घ्या, जी आम्ही चळवळीमध्ये वारंवार मागणी करतो आहोत आणि जसं तुम्ही एखाद्या जुन्या काळची, आता तर होत नाही तुलनेने चांगली गोष्ट आहे, नवविवाहितेची आत्महत्या असा शब्द बदलून त्या सगळ्या स्त्रीवादी संघटनांनी हुंडा बळी असा शब्द कॉइन केला. एकदा बळी म्हटलं की मग ती जी घेणारी व्यवस्था आहे तिच्यावर त्याचा अपराध जातो, पण आत्महत्या म्हटलं की त्या करणाऱ्या माणसावरती त्याचा गुन्हा जातो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या जशा कर्दबळी आहेत, तसं इथं उलट ह्या आंदोलनातले जे काही मृत्यू आहेत ते नैसर्गिक आहेत. त्यांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट यांनी समोर आणावेत. हे मृत्यू तुमच्या चुकीमुळे, म्हणजे आंदोलकांच्या चुकीमुळे, रस्त्यावरती वृद्ध माणसांना बसवल्याच्या मुळे झालेले आहेत. याची जबाबदारी दुसऱ्या कोणाचीही नाही. आज ह्या आंदोलनातल्या लोकांनी त्यांचा निर्बुद्धपणा, त्यांचा आडमुठपणा, त्यांची झुंडशाही वेगवेगळ्या निमित्तानं सिद्धच केलेली आहे. आणि आता जेव्हा ह्या मृत्यूंचंही हे भांडवल करायला तयार आहे, तेव्हा त्यांना ही समज देण्याची गरज आहे. तेव्हा समजून घ्या, हे नैसर्गिक मृत्यू आहेत. यांना बळी म्हणून, यांना शहीद म्हणून त्यांचं उदात्तीकरण करण्याची कुठलीही गरज नाही. इथंच थांबूयात. धन्यवाद.